हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 8वी पंढरनाथ राणे यांच्या पुस्तकातील मिश्र स्वरूपाचे प्रश्न पाहत आहोत. पहिला प्रश्न लिहून घ्या. एका होडीला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने विशिष्ट अंतर कापण्यास 3 तास लागतात. एका होडीला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने विशिष्ट अंतर कापण्यास 3 तास लागतात. तिला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यास 7 तास लागतात. तिला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर कापण्यास 7 तास लागतात. तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती? आपण फास्ट ट्रॅकचं जेव्हा सुरू करणार आहे त्यामध्ये हा स्वतंत्र धडा आहे, नदी आणि नदीचा प्रवाह. तेव्हा त्यामध्ये हे संपूर्ण घटक पुन्हा बारकाईने आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी आलेला प्रश्न पाहूया आपण की नदी आहे, उदाहरणार्थ ही नदी वाहते आहे. नदीच्या प्रवाहाचा दिशा या दिशेने नदी वाहते. प्रवाहाच्या दिशेने या ठिकाणावरून हे अंतर माहीत नाही आपल्याला. हे अंतर जाण्यासाठी 3 तास लागतात. आणि म्हणजे काय होतं, जाताना नावेचा वेग अधिक प्रवाहाचा वेग, त्यामुळे इथून या अंतर जाण्यासाठी कमी कालावधी लागतो, 3 तास लागतात. आणि हेच अंतर जर नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही जर जायचं म्हणलं तर बोटीचा वेग जो आहे त्याला विरोध करतोय पाण्याचा प्रवाहाचा वेग. त्यामुळं जाताना त्याला जास्त कालावधी लागतोय, 7 तास लागत आहेत. तर या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती? आता इथं आपल्याला एक पहिल्यांदा अंतर मानावं लागेल. आता अंतर कोणतं मानलं पाहिजे की ज्याद्वारे आपल्याला हे सहज साध्य सोडवता येईल? अंतर किती मानलं पाहिजे? किंवा हे 7 आणि हे 3 आहे, 3 आणि 7 हे 21 किलोमीटर जर आपण अंतर मानलं, 21 किलोमीटर अंतर मानलं तर वेग किती येईल? वेगचं काय सूत्र आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग अंतर किती आहे? 21 किलोमीटर आपण गृहीत धरलेलं आहे. मग 21 किलोमीटर आपण मानलेलं आहे. मग जाताना 3 तास वेळ लागतो. म्हणजे 21 भागिले 3 केलं तर जातानाचा 7 किलोमीटर पर आवर हा जातानाचा वेग आहे. जाताना वेग 7 किलोमीटर पर आवर. तर येताना काय होत आहे? येतानाचा वेग काय आहे? तर अंतर भागिले वेळ. अंतर 21 किलोमीटर आणि वेळ किती लागला? 7 तास लागला. म्हणजेच येतानाचा वेळ किती आहे? येताना 3 किलोमीटर पर आवर या वेगाने ही बोट माघारी येते. आता या ठिकाणी एक तुम्ही मला सांगा, या नदीचा पाण्याचा प्रवाहाचा वेग जेव्हा बोट जात असते तेव्हा 7 किलोमीटर पर आवर हा वेग आहे तिचा. मग त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचाही वेग त्यामध्ये वाढलेला आहे. म्हणजे जातानाचा वेग काय होईल? जाताना प्रत्यक्ष बोटीचा वेग किती असणार आहे? जर आता पाण्याचा प्रवाहाचा वेग x किलोमीटर पर आवर मानला, x किलोमीटर पर आवर जर प्रवाहाचा वेग मानला तर जाताना नावेचा वेग किती असणार आहे? 7 वजा x. म्हणजे 7 किलोमीटर पर आवर जातानाचा वेग आहे, त्यातनं पाण्याच्या प्रवाहाचा वेग वजा केला की बोटीचा वेग येणार आहे. ओके. आता येताना काय होतंय? 3 किलोमीटर पर आवरने येतानाचा वेग आहे आणि त्याच्यामधनं काय होतंय?
प्रवाहाचा वेग आहे तिला मागे सारतो, त्यामुळे 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरपेक्षा जास्त वेग आहे त्या बोटीचा, किंवा 7 किलोमीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे जातानाचा नावेचा वेग जाताना येताना फिक्स आहे, परंतु प्रवाहाच्या बरोबर चाललेली आहे, त्यामुळं जातानाचा वेगामध्ये प्रवाहाचा वेग ॲड झालेला आहे. मग तो वजा केला तर बोटीचा जातानाचा वेग येणार आहे, संत पाण्यातला वेग येणार आहे. आता जेव्हा विरुद्ध येते तेव्हा काय होते की बोटीला प्रवाह मागे ढकलतोय, म्हणजे प्रत्यक्ष 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त प्रवाहाचा वेग आहे. 3 + x म्हणजे प्रवाहाचा वेग याच्यामधून 7 किलोमीटर जो जातानाचा वेग आहे त्यातनं प्रवाहाचा वेग कमी केला आणि येतानाचा 3 किलोमीटर आहे त्यातनं प्रवाहाचा वेग ॲड केला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर येणार आहे. मग आता हे वजा x तिकडे पाठवूया, हे +3 इकडे घेऊया. मग हे +3 इकडे आले तर काय होतील, वजा होतील, हे वजा x इकडे पाठवले तर अधिक होतील. म्हणजे 7 - 3 बरोबर x + x, म्हणजे x आणि x 2x बरोबर 7 3 गेले 4, म्हणजे 2x बरोबर 4. मग x बरोबर 4/2 म्हणजे उत्तर येणार आहे 2 किलोमीटर/आवर. हा प्रवाहाचा वेग आहे, हा नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर/आवर आहे. आता पुन्हा आपण हे चेक करूया आपलं बरोबर येत आहे का, की प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर आहे, म्हणजे जाताना आपण लागलेला वेळ आहे 3 तास. मग प्रवाहाचा वेग 7 × 21 घेतला तर इथे प्रवाहाचा वेग त्याच्यामधनं वजा केला, 7 तास लागतात, जाताना तिचा वेग आहे 7 किलोमीटर/आवर, त्याच्यामधून प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर कमी केला, म्हणजे जातानाचा वेग किती, संत पाण्यातला वेग त्याचा किती आला 5 किलोमीटर/आवर. येतानाचा 3 किलोमीटर आहे आणि 2 किलोमीटरने मागे ढकलते, म्हणजे 3 + 2 5 किलोमीटर/आवर संत पाण्यामधला वेग आहे. आणि इथे आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. सेपरेट आपल्याला नदीचा प्रवाह आणि वेग याचा स्वतंत्र आपण फास्ट ट्रॅकमधला, जेव्हा आपण फास्ट ट्रॅकचं पुस्तक सुरू करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये घेऊया. चला पुढील प्रश्न घ्या. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील. पहा, एकूण 32 स्पर्धक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 असे 32 पर्यंत मांडले. मग याच्यामध्ये 1 आणि 2 मध्ये एक पहिला सामना होईल, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये असे किती सामने होतील 32 स्पर्धकामध्ये. सामने किती होतील 32मध्ये, दोघांमध्ये एक सामना खेळला म्हणजे पहिली फेरी 16 सामने 16 होतील. आणि स्पर्धक किती बाद होतील 16 सामन्यामध्ये. जो हरला तो बाद होणार आहे. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये बाद किती होतील 16 जण बाद होतील. जिंकलेले 32 मधले 16 सामने 32 जणांमध्ये होतील, दोघांमध्ये 16 सामने होतील, 16 जण बाद होतील. 16 दुसऱ्या फेरीमध्ये, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये 32 स्पर्धक 32 होते, सामने 16च होणार आहेत आणि 16 जण बाद होणार आहे. आता दुसऱ्या फेरीला हे जिंकलेले किती जण आले. दुसऱ्या फेरीत 16 जण जिंकले, ते दुसऱ्या फेरीमध्ये आले. स्पर्धक 16 असणार आहेत, त्यांच्यामध्ये सामने किती होतील 16 मध्ये
सामने 8 होतील, किती जण जिंकतील आणि किती जण बाद होतील? या 8 स्पर्धेमधनं 8 जण जिंकतील आणि 8 जण बाद होतील. तिसरी फेरी, तिसऱ्या फेरीला हे जिंकलेले 8 जण आले, याच्यामध्ये सामने किती होतील? 4 सामने होतील आणि 4 जण बाद होतील. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये 16 जण बाद होतील, दुसऱ्या फेरीमध्ये 8 जण बाद होतील, तिसऱ्या फेरीमध्ये 4 जण बाद होतील. आपल्याला विचारलेलं आहे की तिसऱ्या फेऱ्याअखेर त्या स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील? पहिल्या फेरीत 16, दुसऱ्या फेरीत 8 आणि तिसऱ्या फेरीत 4. 18 7 24 आणि 4 28 स्पर्धक 3 फेऱ्या, पहिल्या 3 फेऱ्यामध्ये बाद होणार आहेत. आता बाद फेरीनं सामने किती होतील हे तरी बघू आपण. की आता हे संपला, हा प्रश्न इथे संपला, पण आपल्याला पुढल्या शेवटपर्यंत जायचं आहे. फायनलपर्यंत एकूण सामने किती होतील? आता तिसऱ्या फेरीमध्ये काय झालं? 8 स्पर्धक होते, 4 जिंकले, 4 सामने झाले, 4 जिंकले, 4 बाद झाले, राहिलेले हे 4 आहेत. या 4 जणांची चौथी फेरी होईल, या चौघांमध्ये 2 सामने होतील. आता आपल्याला हे बाद किती होतील ते गरजेचं नाही, आपल्याला जे उत्तर आहे ते मिळून गेलेलं आहे. सामने किती होतील हे आपण काढतोय. चौथ्या फेरीमध्ये 4 स्पर्धक राहिले, 2 सामने झाले, 2 बाद झाले, 2 विनर 5व्या फेरीमध्ये आली. म्हणजे 5वी फेरी म्हणजे कसली असणार आहे? दोघांच मध्ये म्हणजे फायनल असणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये 1 सामना होणार आहे. मग जर 32 स्पर्धक असतील तर एकूण सामने किती होतील? 16 आणि 8 24 आणि 4 28, 28 आणि 2 30 आणि 1 31 सामने. म्हणजे अंतिम फेरीपर्यंत, म्हणजे हे अंतिम फेरीपर्यंत सांगितले आपण. म्हणजे प्रश्न कसा आहे? अंतिम फेरीपर्यंत एकूण, म्हणजे फायनलपर्यंत, अंतिम फेरीपर्यंत एकूण 31 सामने होतील. प्रश्न विचारलेला नाही, प्रश्न आपल्याला इथेच विचारला होता की पहिल्या 3 फेरीमध्ये किती स्पर्धक बाद होतील. 28 स्पर्धक बाद झाले, तिथं तो प्रश्न संपलेला आहे. पण आपण त्याच्यात थोडासा वाढवला की 32 खेळाडू आहेत आणि फायनलपर्यंत, बादपर्यंत, फायनलचा विनर काढेपर्यंत एकूण किती सामने होतील? एकूण 31 सामने. मग असं प्रत्येक याच्यात असतं का? नाही, हे पण लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न घ्या. 2 संख्यांच्या गुणाकाराला, 2 संख्यांच्या गुणाकाराला, 2 संख्यांच्या गुणाकाराला त्या 2 संख्यांच्या भागाकाराने, 2 संख्यांच्या गुणाकाराला त्या 2 संख्यांच्या भागाकाराने भागल्यास, त्या 2 संख्यांच्या भागाकाराने भागल्यास उत्तर 25 येते. उत्तर 25 येते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? 2 संख्यांच्या गुणाकाराला त्या 2 संख्यांच्या भागाकाराने भागल्यास उत्तर 25 येते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता पहा, याचं समीकरण मांडूया आपण की आपल्याला त्या संख्या माहीत नाही. एक संख्या x मानली, दुसरी संख्या y मानली. मग या 2 संख्यांचा गुणाकार काय होईल? x गुणिले y. या 2 संख्यांच्या गुणाकाराला त्या 2 संख्याचा भागाकार, x मोठी आणि y लहान आहे, म्हणजे x आपण y ने भागलं, x आपण y ने भागलं तर भागाकार 25 येतोय, बरोबर 25. आता इथं काय भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले. म्हणजे काय होईल? x गुणिले y. हे उलटून गुणिले काय होईल? y भागिले x. भागिले x आपण y, हे उलटून गुणिले झाले y आपण x, बरोबर 25. बरोबर 25. मग x ला x गेले, उत्तर काय येणार आहे? y गुणिले y म्हणजे y वर्ग बरोबर 25. मग y बरोबर y वर्गचं वर्गमूळ काढा, 25चं वर्गमूळ काढा, y बरोबर 5 येणार आहे. मी लहान संख्या आहे, x मोठी आहे, मोठी x आहे आणि लहान y आहे, म्हणून आपण x आपण y केलं ना.
म्हणजे मोठी संख्या x मानली, लहान संख्या y मानली, x गुणिले y या दोघांचा गुणाकार, या दोघांना त्या दोन संख्यांच्या भागाकार, x मोठी आहे आणि लहान y, x ला y ने भागलं, यांच्या भागाकाराने या गुणाकाराला भागलं तर 25 येतं. म्हणजे भागिले म्हणजे उलटून गुणिले होतील y अपॉन x ला x गेले y वर्ग बरोबर 25, y वर्ग बरोबर 25, मग y वर्गाचं वर्गमूळ y म्हणजे लहान संख्या 5 येणार आहे. आता मोठी संख्या काय असेल विचारलेलं नाही आहे, पण हे आपण काढायचं आहे. आता पहा, तर मोठी संख्या काय असणार आहे. आता ही याच्यामध्ये किंमत भरावी लागेल किंवा गेस करून करावं लागेल तुम्हाला की या ठिकाणी ही 25 उत्तर आणायचं आपल्याला. म्हणजे इथे x मोठी संख्या x अपॉन y 25, y मोठी संख्या 25 मानली किंवा सोडून घातलं त्याच्यामध्ये काय हरकत नाही आहे, आणि लहान संख्या 5 घेतली. म्हणजे 25 गुणिले 5 125. याला या दोन संख्याचा भागाकार किती येतो, 25ला 5ने भागलं 5 येतो, मग 125ला 5ने भागलं 25 येते. म्हणजे लहान संख्या 5 आहे, मोठी संख्या 25 आहे. चला पुढील प्रश्न घ्या. x ही एक विषम संख्या आहे. x ही एक विषम संख्या आहे. x ही एक विषम संख्या आहे. तर खालील पर्यायातील समसंख्या कोणती. तर खालील पर्यायातील समसंख्या कोणती. x ही विषम संख्या आहे आणि आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत, यातली समसंख्या कोणती. पहिला पर्याय x अधिक 6, x अधिक 6. दुसरा पर्याय दिलेला आहे 2x अधिक 7, 2x अधिक 7. तिसरा पर्याय आहे 2x वजा 4, 2x वजा 4. आणि चौथा पर्याय x वजा 4, x वजा 4. आता या ठिकाणी पहा, x अधिक 6, x ही विषम संख्या आहे. आता विषम संख्या कोणती मनाची घ्या की ज्या ठिकाणी आपल्याला भागाकार याच्यामध्ये आला आहे का नाही आलेला, कोणती घ्या, मनाची वाटेल ती घ्या. उदाहरणार्थ 3 घेतली, x ची किंमत विषम संख्या 1 3 5 7 9 11 13, कोणती मनाला वाटेल ती घ्या. मग इथे पहा कुठे आपल्याला समसंख्या उत्तर येते. म्हणजे इथे x अधिक 3 घेतले म्हणजे 3, x ची किंमत घेतली तर 3 अधिक 6 उत्तर काय येईल 9. कसं आले, विषमच आली. आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे. 2x अधिक 7 म्हणजे इथे 3 गुणिले 2 आणि याच्यामध्ये अधिक 7 केले, 3 दुने 6 अधिक 7 उत्तर किती येईल 13. म्हणजे कसली आली, विषमच आली. तिसरं घेतलं 3 दुने 6 अधिक 7 13, 3 अधिक 6 ओके. 2x वजा 4 म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 3 आहे, 3 दुने 6 वजा 4 उत्तर 6 वजा 4 म्हणजे उत्तर काय येणार 2. म्हणजे कसली आली, सम आली. आणि चौथा आहे x वजा 4 म्हणजे 3 वजा 4. मी 3 मधनं 4 घालवायचे, या 3ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, अधिक 3 वजा 4. माझ्या खिशात 3 रुपये आहेत, मला 4 रुपये द्यायचेत. मी काय म्हणेल 3 रुपये आहेत एवढेच घे, राहिले किती तुला 1 रुपया देण्याचा नंतर देतो, म्हणजे वजा 1. मग वजा 1 म्हणलं तरी कसली आली ती, विषमच आली संख्या. वजा 1 म्हणजे विषम. जर इथे 3च्या ऐवजी मोठी घेतली असती तर 5 घेतली असती तर 5 मधनं 4 गेले 1 आलं असतं, म्हणजे विषम आली असती. 5 दुने 10 वजा 4 केलं असतं 6 आलं असते, सम आली असती. 5 दुने 10 अधिक 7 17 विषम आली असती. 5 अधिक 6 11 विषम आली असते. आपल्याला विचारले सम कोणती येईल, तर तिसऱ्या पर्यायामध्ये समसंख्या येते. पुढे घ्या. 56 मधून 56 मधून कोणती संख्या वजा करावी. 56 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे
म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीला भाग दिला असता, म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल. भागाकार 3 येईल. मी प्रश्न आहे 56 मधून पर्याय दिलेत खाली 4. पहिला पर्याय 13, 12, 10, 14. 13, 12, 10 आणि 14. 56 मधून यातली कोणती संख्या वजा करावी आणि जी वजाबाकी येईल त्या वजाबाकीला त्या संख्येने भाग दिला असता उत्तर 3 आलं पाहिजे. म्हणजे 56 वजा x मानलं आपण आणि त्याला पुन्हा x ने त्या संख्येने भागलं तर उत्तर किती आलं पाहिजे? 3. हे समीकरण तयार झालं. म्हणजे या समीकरणातनंही सोडवता आलं पाहिजे आपल्याला. आपण पर्याय वापरू पहिल्यांदा आणि नंतर करू. किंवा 56 मधनं 13 गेले, किती राहिले? 43. 43 मधनं 43ला 13 ने भागलं तर 3 येतंय का उत्तर? नाही येत. 56 मधनं 12 वजा केले, 44 राहिले. 44ला 12 ने भागलं तर 3 येतंय का? नाही येत. 56 मधनं 10 वजा केले, 46. 46ला 10 ने भागलं तर 3 येतंय का? नाही येत. 56 मधनं 14 वजा केले, 42. 42ला 14 ने भागलं तर उत्तर 3 येतंय. म्हणजे पर्याय कट आपण पद्धत वापरली. आता हे जर समीकरण सोडवलं असतं तर काय झालं असतं? 56 वजा x छेद x बरोबर 3 हे समीकरण तयार केलं. हे भागिले x हे तिकडं पाठवा, गुणिले होतील. म्हणजे 56 वजा x बरोबर हे 3 गुणिले झाले 3x होतील. हे वजा x हे तिकडे पाठवून द्या. म्हणजे 56 बरोबर 3x अधिक x होईल. हे वजा x तिकडे गेले अधिक x होईल. म्हणजे 4x बरोबर 56 आलं. x बरोबर 56 भागिले 4 म्हणजे उत्तर काय येणार आहे? 14. म्हणजे कोणत्या संख्येने भागावं लागेल? x ची किंमत 14 आहे म्हणजे 14 ने भागावं लागणार आहे. ओके, चला पुढे घ्या. 3 पुढील प्रश्न घ्या. 3 33 3 स्वल्पविराम 33 333 डॉट 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 3 33 333 3333 म्हणजे या पद्धतीनं त्या या क्रमाने 9 वेळा संख्या लिहून या क्रमाने 9 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास 9 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास दशक स्थानचा अंक कोणता येईल? त्यांची बेरीज केल्यास दशक स्थानचा अंक कोणता येईल? तर इथे काय करायचं पहा. आता 9 वेळा आपण लिहूया एकदा, मग तुम्हाला ती क्लुप्ती सांगेल. ही 3 एकदा झाले. आता 33 तिसरी संख्या 333 चौथी संख्या 3333 4 झाल्या. ही 5वी संख्या 33333 6वी संख्या 3,33,333 5वी झाली. 6वी 33,33,333 6वी पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 7वी 8वी 3,33,33,333 8वी झाली. 9वी 33,33,33,333 आणि यांची बेरीज केली तर आपल्याला विचारलेले दशक स्थानी कोणता अंक येईल. आता हे सुरुवातीला आपण आहे म्हणून समजून देतोय आपण डायरेक्ट, मग आपण सांगणार आहे. एकक स्थानी 3 किती वेळा आला? 9 वेळा आला. म्हणजे 9 त्रिक 27 7 हातचे आले 2. दशक स्थानी हा अंक किती वेळा आला? 3 8 वेळा आला. शतक स्थानी 7 वेळा आला. पहा, दशक स्थानी 8 वेळा आला. 8 त्रिक 24 आणि 2 26 6 हातचे आले 2. शतक स्थानी 7 वेळा 3 आलेला आहे. 7 त्रिक 21 आणि हातचे 2 23 3 हातचे आले 2.
अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. आपल्याला विचारलेले दशक स्थानचा अंक. आता या संख्या न मांडता हे आपल्याला सोडवायचं आहे. आता संख्या न मांडता पहा की 9 संख्या मांडणार आहोत. 9 अंकी संख्या शेवटला येणार आहे. म्हणजे एकक स्थानी 3 हा 9 वेळा येईल, दशक स्थानी 3 8 वेळा येईल, शतक स्थानी 3 7 वेळा येईल, हजार स्थानी 3 6 वेळा येईल, दशहजार स्थानी 5 वेळा येईल, लाख स्थानी 4 वेळा येईल, दशलाख स्थानी 3 वेळा येईल, कोटी स्थानी 2 वेळा येईल आणि दशकोटी स्थानी 1च वेळा येणार आहे. मी याची बेरीज करायची. कोणता अंक येतोय तर 3 हा अंक येतोय. म्हणजे इथे 3 घेतले. हा 3 अंक एक प्रत्येक स्थानी आपण पाहतो आहोत. आता हे लिहिण्याची देखील गरज नाही आहे. मग एकक स्थानी 3 9 वेळा आला म्हणजे त्याची बेरीज किती येईल? 3 9 27 7 हातच्याले 2. दशक स्थानी 3 8 वेळा येणार आहे कारण पहिला एकदाच आहे, त्यामुळे हा कमी होणार. इथे दशक स्थानी 8 वेळा आला. 8 त्रिक 24 आणि हातचे 2 26 6 हातच्याले 2. 7 त्रिक 21 आणि हातचे 2 23 3 हातच्याले 2. 6 त्रिक 18 आणि 2 20 0 हातच्याले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17 7 हातच्याले 1. 4 त्रिक 12 आणि 1 13 3 हातच्याले 1. 3 त्रिक 9 हातचा 1 10 0 हातच्याले 1. 2 त्रिक 6 आणि 1 7 आणि 1 त्रिक 3. म्हणजे त्याची बेरीज 37,03,70,367 येणार आहे. आपल्याला कोणता एकक स्थानी विचारला असं सांगू शकता, दशक स्थानी विचारला काढू शकता, शतक स्थानी विचारला सांगू शकता, हजार स्थानी विचारला, दशहजार स्थानी विचारला, लाख स्थानी, दशलाख, कोटी, दशकोटी संख्या न मांडता आपल्याला हे उत्तर सांगता येतं. चला पुढील प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या संख्येचा 9 हा अवयव असू शकणार नाही? खालीलपैकी कोणत्या संख्येचा 9 हा अवयव असू शकणार नाही? पहिला पर्याय 258, दुसरा 333, तिसरा पर्याय आहे 459 आणि चौथा पर्याय आहे 765. यातला कोणत्या संख्येचा 9 हा अवयव असू शकणार नाही? 9ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जातो. मग जर या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्याचा फॅक्टर 9 हा असणार आहे, 9 अवयव असणार आहे. याची बेरीज किती येते? 8 आणि 5 13 आणि 2 15. म्हणजे याला 3ने भाग जाईल पण 9ने भाग जाणार नाही. म्हणजे याचा 9 हा फॅक्टर नाही. इथे बेरीज केली 9 बेरजेला 9ने जातो म्हणजे 9ने भाग त्याला जाणार आहे. 9 5 14 4 18 बेरीज 18 आहे, 9ने भाग जातो म्हणजे याला 9ने भाग जाणार आहे. 7 आणि 7 13 आणि 5 18 बेरीज 18 आहे म्हणजे 9ने भाग जाणार आहे. तर पहिल्या पर्यायाला 9ने पूर्ण भाग जाणार नाही. पुढे घ्या. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. तर नाही, सर्व खांब समान अंतरावर आहेत. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? आता 16 खांब आहेत. मी रचना करण्यासाठी समजून सांगण्यासाठी काढतो खांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 खांब आहेत. आणि या 16 खांबामधलं अंतर 480 आहे. म्हणजे पहिल्या खांबापासून शेवटच्या खांबापर्यंतचं अंतर मोजलं तर हे 480 मीटर आहे.
तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 5व्या आणि 9व्या खांबामधील अंतर किती आहे. आता इथे लगेच मुलं 480 भागिले 16 खांब भागिले 16 करतात. उत्तर चुकतं. का चुकतं? तर खांब 16 आहेत, त्याच्यामध्ये भाग किती आहेत अंतराचे मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 भाग झाले. का बरं 16 खांब आहेत आणि 15 भाग का झाले? तर पहिला खांब असतो तो शून्यावरती असतो, त्यामुळे तिथनं काउंटिंग चालू होतं. म्हणजे 15 मीटर अंतर असेल आणि तिथं झाडं लावायची म्हटलं तर 16 झाडं लागतील. का लागलं एक जास्त झाड? तर पहिलं जे झाड आहे ते शून्यावर लावलं जातं किंवा पहिला खांब शून्यावरती रोवला जातो. त्यामुळे 16 खांब आहेत, म्हणजे यातले भाग किती होणार आहेत? 15 भाग होणार आहेत. मग या दोन भागामधलं अंतर 480 भागिले 15 अशा पद्धतीनं काढलं पाहिजे. 480 भागिले 16 करून चालणार नाही. मग दोन खांबातलं किती अंतर येईल? 15 त्रिक 45, 48 मधनं 45 गेले 3 वर शून्य घेतले 30, 15 दुने 30. या दोन खांबामधले अंतर किती आहे? 32 मीटर आहे. या दोन खांबामधील अंतर 32 मीटर आहे. आता इथं प्रश्न संपत नाही. आपल्याला काय विचारले? 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा खांब जरा मोठा करतो म्हणजे लक्षात येईल. 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, हा 9वा खांब. या दोन खांबामधील अंतर किती आहे? मग इथला एक भाग किती आहे? 32 आहे. हा 32 आहे, हा 32 आहे, हा 32. किती भाग झाले? 9 मधनं 5 गेले 4 भाग. मग असं करायचं का? तर इथे भाग मोजा. 1 2 3 4 भाग आहेत. म्हणजे इथे 9 मधनं 5 गेले 4, 4 अधिक 1 5 असंही करायचं नाही. म्हणजे या ठिकाणी काय चुका होतात मुलं करतात. 9 मधनं 5 गेले 4, मग ते एक सरांनी सांगितलं होतं अधिक 1 करायचं असतं, म्हणून 4 अधिक 1 5. म्हणजे तिथं काय करावं लागेल हे समजून घ्या. म्हणजे हे समजून घेण्याचं गणित आहे. म्हणजे दोन खांबामधील अंतर 32 आहे. मग इथे 5 ते 9 किती भाग होतात? 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग. म्हणजे 32 गुणिले 4 करायला हवं. तेव्हा त्या दोन खांबामधलं अंतर किती येणार आहे? 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. त्या 5व्या आणि 9व्या खांबामधलं अंतर 128 मीटर येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 128 मीटर. आलं लक्षात? चला पुढे घ्या. 7 77 77 777 777 7777 ... मगाशी घेतले त्या पद्धतीत 7 77 777 7777 या क्रमाने 9 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास 9 वेळा संख्या लिहून बेरीज केल्यास शतक स्थानचा अंक कोणता? 9 वेळा बेरीज केल्यास शतक स्थानचा अंक पाहिजे आपल्याला. शतक स्थानचा अंक कोणता येईल? सोडवा बरं आता माझ्या अगोदर. 7 अंक 9 वेळा येणारे. 9 वेळा लिहिले म्हणजे 9 अंकी संख्या. पहिली 1 अंकी, दुसरी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, म्हणजे 9वी 9 अंकी असणार आहे. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये 9 हा 7 अंक किती वेळा असणार आहे? 9 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा असणार आहे. मग याच्यामध्ये एकक स्थानी 9 किती वेळा? 7 किती वेळा असणार आहे? 9 वेळा असणार आहे. दशक स्थानी 9 8 वेळा असणार आहे. शतक स्थानी 7 7 वेळा असणार आहे.
आपल्याला शतक स्थानचा एवढाच विचारलेलं आहे, पुढं काढायची गरज नाही आहे. पण काढलं तर काय बिघडेल? तर हजार स्थानी 7 हा अंक 6 वेळा असेल, दशहजार स्थानी 5 वेळा असेल, लाख स्थानी 4 वेळा असेल, दशलाख स्थानी 2 वेळा असेल, कोटी स्थानी दशलाख स्थानी 3 वेळा असेल, कोटी स्थानी 2 वेळा असेल आणि दशकोटी स्थानी 1च वेळा असणार आहे. मग यांची बेरीज करायची आपल्याला. मग एकक स्थानी 7 हा अंक 9 वेळा आला, 9 वेळा 7 म्हणून बेरीज केली तर 9 7 63 3 येईल, हातचे आले 6. दशक स्थानी 7 हा अंक 8 वेळा येणार आहे, म्हणजे 8 7 56, 56 आणि 6 62 2, हातचे आले 6. शतक स्थानी 7 अंक 7 वेळा, 7 7 49 आणि 6 55 5, हातचे आले 5. हजार स्थानी 7 6 वेळा यायला, म्हणजे 6 7 42 आणि 5 47, हातचे आले 4. लाख स्थानी 7 5 वेळा येईल, म्हणजे 5 7 35 आणि 4 39, हातचे आले 3. दशहजार स्थानी 7 4 वेळा येणार आहे, म्हणजे 4 7 28 आणि 3 31, चाले 3. दशलाख स्थानी 7 अंक 3 वेळा येणार आहे, 3 7 21 आणि 3 24. कोटी स्थानी 7 2 वेळा येणार, म्हणजे 7 2 14 आणि हातचे 2 16 6, चाले 1. आणि दशकोटी स्थानी 7 1 वेळाच येईल, म्हणजे बेरी त्याची 7 आणि हातचा 1 8. आपल्याला या ठिकाणी शतक स्थानचा विचारलेला आहे. शतक स्थानचा अंक 5 येणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये.